ताई मला एक सर्वात महत्त्वाच्या प्रश्नावर बोलून ठेवायचं. तो म्हणजे वाघोली खराडीतील पाण्याचा प्रश्न. म्हणजे पिण्याचा पाण्याचा प्रश्न तर आहेच, पण सांडपाण्याचा एक खूप मोठा प्रश्न आहे. तर आपण कॉर्पोरेशनमध्ये गेलेलो आहोत. तर कॉर्पोरेशनमध्ये जाऊन सुद्धा आपल्याला पाण्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. मग याच्यावर तुम्ही नेमकं काय तुमच्या डोक्यात काय विचार? आपण ग्रामपंचायतमध्ये असताना, त्या पदावर असताना आपण पाण्यासाठी आपण अनेक सुविधा त्यावेळेस केलेल्या होत्या. पाठपुरावाही आपण भरपूर प्रमाणात केलेला होता. आणि आपण म्हणू की प्रत्येक वस्त्यांवर म्हणजे आपण पुढचा विचार करून, आता लोकसंख्या तर वाढलेली आहे झपाट्याने, त्याप्रमाणे येणारी जी राहायला येतात लोकं त्याच्यातही वाढ झालेली आहे. पण येणाऱ्या काळात म्हणजे भविष्याचा विचार करून आपण प्रत्येक वस्तीवर आपण काय केले आधीच अंतर्गत पाईपलाईन आपण पाण्याच्या टाकून ठेवलेल्या आहेत. म्हणजे ज्या येणाऱ्या काळामध्ये आपण जे पाणी आणणार आहे, त्याच्यामध्ये फक्त काय करायचंय, की पाईप जोडायचा आहे, की प्रत्येक घराघरात पाणी जाणार आहे. आता वाघोली कॉर्पोरेशनमध्ये गेलेली आहे. इकडे भामा आसखेडचं जे पाणी आहे ते लोहगावपर्यंत आलेलं आहे. मेन रोडला पण आता पाईपलाईनचं काम चालू आहे. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आता फक्त काय आपल्याला राहिलंय ते पाणी इथपर्यंत येणार आहे आणि ते फक्त पाईपलाईन जोडायचं आणि सगळीकडे पाणी जाणार आहे. बाकीचं जे पाणी आपण म्हणतो सोसायट्यांमध्ये पाणी कसं न्यायचं हे मला माहिती. सगळीकडे आपण पाणी पुरवणार आहे आणि खराडीमध्ये पण. खराडीमध्ये आता लोकसंख्याही वाढलेली आहे. त्या प्रमाणात पाण्याचाही प्रश्न खूप वाढलेला आहे. तर आपल्याला तिथेही नियोजन करायचं आहे. सगळ्यांना मुबलक पाणी द्यायचं आहे. कारण की माझ्या माता-भगिनी मी ज्यावेळेस सगळीकडे जाते, त्यांचा एकच प्रश्न असतो, "ताई पाण्याची खूप अडचण आहे." तर मला ही अडचण सोडवायची आहे.